प्रेज द लॉर्ड आणि ख्रिस्तामध्ये सर्वांना पुन्हा प्रेमाचा सलाम. मी तुमचा होस्ट रोहित सावंत पुन्हा एकदा द अनसंग वॉरियर्स या चॅनलवर एक नवीन योद्धा घेऊन आलेलो आहे. आज आपल्यामध्ये रेव्हरंड मधुकर खवाडे आहेत. ते मागील 50 वर्ष प्रभूच्या सेवेमध्ये आहेत. 27 वर्ष त्यांनी NMCC नॉर्टन मेमोरियल क्राइस्ट चर्च येथे पाळकीय सेवेमध्ये आहेत. खानदेश, विदर्भ, जालना, धुळे अशा महाराष्ट्र विविध भागात त्यांनी सेवा केलेली आहे. तर पाळक साहेब, तुमचं माझ्या चॅनलवर थँक्यू स्वागत आणि तुम्ही वेळेतून वेळ दिला, तुमचे विशेष आभार. आपण डायरेक्ट मुलाखतीमध्ये जाऊया. पहिला प्रश्न मला तुम्हाला हा होता की तुमचं तारण कसं झालं आणि त्याविषयी जर तुम्ही आम्हाला सांगा. साधारण 14 सप्टेंबर 1969 सालामध्ये मला तारणाचा अनुभव मिळाला आणि त्या तारणामध्ये मला देवाच्या कार्याची एक उत्सुकता लागली की हे कार्य देवाचं मी करणार, कारण तारणाचा अनुभव हा माझ्या जीवनामध्ये एक मोठा क्षण होता तो. आणि त्यामध्ये जे तारण मला मिळालं त्या तारणाचा जो का विशेष प्रकारचा भाग होता तो म्हणजे माझे आत्मिक आई मिसेस पुष्पाबाई कमोया. त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, मला जवळ घेतलं, आईचं प्रेम दिलं आणि त्या ठिकाणी जी प्रार्थना त्यांनी केली त्या प्रार्थनेमध्ये मला एक तारणाचा अनुभव मिळाला. मी पश्चाताप केला, प्रभूला पापाची कबुली केली आणि प्रभूला माझं समर्पण मी करून टाकलं आणि त्यापासून मला हा तारणाचा अनुभव मिळाला. निश्चित पास्टर. आणि मला हे विचारायचं होतं की यालाच धरून पुढे की तुम्हाला केव्हा वाटलं की आता पूर्णपणे प्रभूची सेवा केली पाहिजे, आपल्यावर ते पाचारण आहे आणि प्रभूने मला सेवेसाठीच निवडलेलं आहे? मला ज्यावेळेस माझं तारण झालं त्यावेळेस मला सेवेची एक रुखरुख लागली की ही सेवा प्रभूची मला करायची. तत्पूर्वी माझे वडील, माझी आई, त्यांचा एक प्रार्थना ग्रुप होता आणि त्या ग्रुपमध्ये मी मग जाऊ लागलो त्यांच्या. आणि माझे वडील स्वतः संदेश द्यायचे आणि ते तो ग्रुप चालवायचे आणि त्याच्यामुळं मला एक उत्सुकता लागली की माझे वडील जसं वचन देतात, प्रभूचा संदेश देतात आणि मी देखील तो अंगीकारला पाहिजे, ते वचन मी दिलं पाहिजे, अशी एक उत्सुकता माझ्याकडे होती. परंतु शिक्षणाची फार मोठी गरज होती की शिक्षण हे घेतलं पाहिजे. माझा मित्र होता प्रवीण भोसले म्हणून. त्या मित्राने मला सांगितलं की तुला जर ही रुखरुख आहे, कारण आम्ही सारखं प्रार्थनेमध्ये राहायचो दोघंजण, तर तू बायबल स्कूलला का जात नाही? आणि मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, पण कुठं जाऊ म्हटलं मी. तर तो पूर्वी जुन्नरच्या बोर्डिंगमध्ये होता, तर त्याला तिथं माहिती होती सगळी जुन्नरची. तर मला म्हटलं की जुन्नरमध्ये एक बायबल स्कूल आहे मराठीमध्ये आणि साऊथ वेस्टर्न बायबल इन्स्टिट्यूट म्हणून, तर तिथं जाशील का? तर म्हटलं बघू. मग त्यांनी स्वतः माझा अर्ज केला, मी नाही केला, त्यांनी स्वतः अर्ज केला आणि अर्ज करून त्याचं उत्तर मला आलं की 20 जून 1970ची गोष्ट की त्या दिवशी तुमची शाळा आहे आणि तुम्ही तिकडे या म्हणून. आणि मी देखील तो विचार केला की आपण जाऊ. 20 जून आली, परंतु माझ्याकडं कपडे नव्हते, बिछाना नव्हता, कोणत्या आर्थिक परिस्थिती माझी एकदम हलक्याची होती, खूप वाईट परिस्थिती होती. त्या दिवशी जाण्यासाठी माझ्याकडं फक्त 10 रुपये होते आणि जुन्नरला जायचे 10 रुपयामध्ये. आजच्या काळात जर तो विचार केला तर आश्चर्य वाटेल की आपण 10 रुपयात दौंडचे जुन्नर कसं जाणार. आम्ही दोघांनी दौंडहून पुण्यापर्यंत एक पॅसेंजर होती, त्या पॅसेंजरने आम्ही पुण्याला गेलो, विदाऊट गेलो. देवाच्या सेवेसाठी जायचं आहे, पण इथं रेल्वेला फसवलो आम्ही.
इलाज नव्हता तर. आणि तिथं आम्ही पुण्यातून पायी गेलो शिवाजीनगर एस टी स्टँडला. पाऊस पडत होता, भिजत गेलो कसं तरी. आणि एस टी स्टँडवर विचारलं की जुन्नरला गाडी आहे का. तर त्यांनी सांगितलं जुन्नरला तर नाही, पण नारायणगावपर्यंत गाडी आहे तुम्हाला. आणि मग माझ्या मित्राने विचारलं कंडक्टरला की किती तिकीट आहे. त्यांनी सांगितलं की एक तिकीट 4.5 रुपये नारायणगावची. माझ्याकडे 10 रुपये होते. त्या 10 रुपयामध्ये 9 रुपये आम्ही 2 तिकीटं काढले आणि नारायणगावच्या गाडीमध्ये बसलो. नारायणगावला उतरलो. नारायणगावला उतरल्यानंतर माझ्या मित्राला खूप भूक लागली होती. मला सांगितलं की मित्रा मला खूप भूक लागली रे. आणि मी म्हटलं ठीक आहे, माझ्याकडे 1 रुपया आहे. म्हटलं आपण जाऊ एस टीच्या कॅन्टीनमध्ये. तिथं आम्ही दोघांनी शंकरपाळी घेतली, चहा घेतला. तेव्हा 4 आण्याला शंकरपाळी होती आणि 1 आण्याला चहा होता. आणि ते घेतलं आम्ही. 10 आणे तिथं गेले, राहिले 6 आणे. 6 आण्यामध्ये आम्हाला जायचं जुन्नरला. आणि मी विचारलं की आता जुन्नरची गाडी लागलेली आहे, त्या कंडक्टरला विचारून किती पैसे लागतात. तर कंडक्टरने सांगितलं की एक तिकीट 1.25 रुपया जुन्नरला जायसाठी. आता 1.25 रुपये म्हटलं तर 2.5 रुपये कुठून आणणार दोघांचे. मी त्याला म्हटलो प्रवीण अरे माझ्याकडे फक्त 6 आणे. तो तर म्हटलं तुझ्याकडे तिथे 6 आणे, माझ्याकडे तर काहीच नाही. आणि काय करायचं. म्हटलं चला पायी जाऊ. आम्ही नारायणगाव ते जुन्नर 16 किलोमीटर. 16 किलोमीटर आम्ही साधारण 2.5 तासामध्ये दोघजण गप्पा मारत पायी जुन्नरच्या शाळेमध्ये गेलो. आणि जुन्नरच्या शाळेमध्ये आमचे माननीय CP भुजबळ हे तिथं आम्हाला भेटले. आणि मला त्यांनी पाहिलं, माझ्याकडे एक एअर बॅग होती. आणि तुम्हाला म्हटलं की तुम्ही ट्रेनिंगला आले का. म्हटलं हो सर ट्रेनिंगलाच आलो. आणि एवढीशी बॅग घेऊन सुटकेस नाही का. म्हटलं नाही सर माझी परिस्थिती तशी आहे, मी आलो आहे माझं जिज्ञासा शिकायची, ते शिकण्यासाठी मी आलो. आणि अशा प्रकारे त्यांनी मला तिथं शाळेमध्ये ठेवलं. मला प्रिन्सिपलशी भेटवलं. प्रिन्सिपलने मला सांगितलं की तुम्ही जर चांगला अभ्यास केला, सगळं काय केलं, तुमची प्रगती दिसली तर आम्ही तुमच्या संबंधाने काहीतरी विचार करू. आणि आमचं पहिलं सेमिस्टर झालं. आणि पहिल्या सेमिस्टरमध्ये मी 100% पास झाले. सगळे विषयामध्ये मला चांगले मार्क मिळाले आणि मी पास झालो. आणि मला त्या ठिकाणी त्यांनी मग मला एक गादी दिली, सतरंजी दिली त्याच्यावर ठेवायला, चादर दिली, 2 जोड कपडे दिले. कारण 1 जोड कपड्यावर मी गेलो होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मी तिथं ट्रेनिंग घेतलं 3 वर्ष. आणि पायक साहेब मला याला जोडून हा प्रश्न होता की 1974 सालात तुम्ही सेवा चालू केली. हो. आता काही महिन्यात तुम्हाला 50 वर्ष होते. हो. सेवा सुरू केली तेव्हा तुम्ही बोलले की वाहन नव्हतं, सायकल नव्हते, प्रवासाला पैसे पण नव्हते. 50 वर्षानंतर आज देवबापाने तुम्हाला आशीर्वादित केलेले वाहन आहे, गाडी आहे, सर्व गोष्टी आहे. तर त्या काळाच्या सेवेमध्ये आणि ह्या काळाच्या सेवेमध्ये काय फरक आहे. तुमचा सेवेचा प्रवास जर सांगाल की सुरुवात कशी झाली. मग तुम्ही जालना, धुळे होते. मग तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं की तुम्ही मग दौंडला आले. तर तो सेवेचा प्रवास काही वेळ घेऊन जर तुम्ही सांगाल. माझ्या सेवेचा प्रवास असं झाला की बायबल ट्रेनिंगमध्ये मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन झालं 4 मार्च 1973 आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 3-4 महिन्यानंतर मला मुंबईचे रेव्हरंड विश्वास समुद्रे होते. ते मला अगदी मुलासारखं मानायचे. त्यांनी मला कोल्हापूरला पाठवलं. माननीय BG खाबडे म्हणून आहे, ते गुजरातमध्ये 3 स्टेटचे कमिशनर होते.
पण रिटायर झाले होते आणि रिटायर होऊन त्यांनी कोल्हापूरमध्ये त्यांचं काम चालू केलं होतं. तर कोल्हापूरमध्ये मला त्यांनी पाठवलं आणि कोल्हापूरला मी गेलो. कोल्हापूरमध्ये त्यावेळेस परिस्थिती वाईट होती. वाईट म्हणजे कसं की कोल्हापूर चर्च काउन्सिलचं एक कार्य होतं आणि कोल्हापूर डायसेस काउन्सिलचं एक कार्य होतं, वेगळे वेगळे दोन. आणि त्यासाठी त्यांचे चर्च एकच राहायचे, परंतु वेळ बदलून राहायचे. अच्छा. आणि अशा परिस्थितीमध्ये मी तिथं काम केलं. वायल्डर मेमोरियलला मी सेवा केली 1 महिना कोल्हापूरच्या. परंतु आमचा टाईम जो होता तो टाईम आम्हाला दिला होता 8 ते 10 सकाळी उपासनेचा, आणि 10च्या पुढं KCCचा टाईम होता. मग आमचे 10 वाजले की 9:45 वाजले की जे 10च्या चर्चला येणारे ते तिथून आरडाओरडा करायचे. अच्छा. आणि ते माझ्या त्या काळाच्या मनावर मला वाईट वाटलं आणि म्हणून मी ते काम सोडलं तिथून. ओके. सोडलं आणि मी मुंबईमध्ये परत आलो. मुंबईमध्ये आलो. माझा भाऊ पेंटिंग काम करत होता तिथं आलो मी. मग तिथं मी 3-4 महिने काम केलं आणि काम केल्यानंतर मी परत विचार केला की अरे मी तर ट्रेनिंग घेतलेलं आहे, मला प्रभूची सेवा करायची. मला काही संस्थेमध्ये बोलवण्यात आलं होतं, पण त्या संस्थेमध्ये जे काही सिद्धांत होते वचनाप्रमाणे, पवित्र शास्त्राच्या वचनाप्रमाणे, ते सिद्धांत थोडेसे वेगळे होते. कारण मी जे सिद्धांत शिकलो होतो जुन्नरच्या बायबल स्कूलमध्ये, त्या सिद्धांतशी आजही मी प्रामाणिक आहे. आजही माझा जो सिद्धांत आहे तो म्हणजे प्रभूचं वचन. त्या प्रभूच्या वचनालाच मी धरून राहिलो, त्याच्या बाहेर कुठे गेलो नाही. आणि जे का मी शिकवलं आजपर्यंत ते मी प्रभूचं वचनच शिकवलं. अशा प्रकारे मी कोल्हापूरमधून आलो, इथं आलो. 3-4 महिने इथं राहिलो. मग मला काही डिनेमिशन बोललो पण मी नाही गेलो. पण मला रावरीला राजनूर साहेबांनी बोलवलं. राजनूर साहेबाकडे मी गेलो. तिथं जवळजवळ 1.5 महिना मी काम केलं. परंतु तिथेही मला काही गोष्टी पाहिल्या मी डोळ्यांनी. तेव्हा माझ्या तरुणपणाला त्या गोष्टी आवडल्या नाही आणि म्हणून मी तिथून सोडलं काम. तिथं राजनूर साहेबाचे जावे होते, रेव्हरंड सॅटमन म्हणून. सॅटमनकडे त्यांनी मला म्हटलं की तू असं करू नको, जाऊ नको, तू इथंच राहा. पण मी म्हटलं नाही, मला काही गोष्टी आवडत नाही, मी नाही राहत इथून. म्हणून सोडलं मी आणि मी दौंडमध्ये आलो. दौंडमध्ये आल्यानंतर मला 74 सालाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मिसेस पुष्पबाई कंबोया, त्यावेळेस त्या चर्चला त्या पाळकीनबाई होत्या आणि तेच माझ्या आत्मिक आई आहे. त्या घेऊन मला मनमाडमध्ये गेल्या, कारण त्यांची मनमाडमध्ये मिशनरीशी खूप ओळख होती आणि मिशनरी बरोबर ते काम पण करत होते. ओके. तर त्यांनी मला मनमाडमध्ये कामाला लावलं आणि 1 एप्रिल 1974 साली मला अपॉइंटमेंट लेटर दिलं आणि अपॉइंटमेंट लेटर दिल्यानंतर मी मनमाडमध्ये एका खेड्यामध्ये मला टाकलं. त्या खेड्याचं नाव कुसूर होतं. अच्छा. त्या कुसूरमध्ये मी काम केलं. 2 महिने काम केलं. पण तिथं ज्या मॅडम होत्या मिशनरी, त्यांनी 2 महिन्यात माझं काम पाहिलं आणि त्यांनी माझी तिथून बदली केली तालुक्याच्या ठिकाणी. ओके. आणि नांदगाव या ठिकाणी मी 1 वर्ष 1.5 वर्ष काम केलं. पण नांदगावमध्ये माझे सासरे तिकडे होते. माझं लग्न होतं झालं, पण माझे जे सासरे होते ते तिथं पाळक होते, त्याच मिशनचे, नॉर्वेजियन फ्री इव्हँजेलिकल मिशनचे. आणि मग त्या चर्चला मी आपलं काम करायचो, त्यांच्याबरोबर काम करायचो, त्यांचा असिस्टंट पाळक म्हणून. आणि मग त्यांनी मला जाणलं, त्या पाळक साहेबांनी, आणि जाणून त्यांनी हा विचार केला की हा मुलगा कुठंतरी नाव करेल पुढे, त्यांचं तर भविष्य होतं. आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, पाळकीनबाईला, की आपली मुलगी आहे, आपली मुलगी त्याला देऊन टाकू.
पाळकीनबाईची इच्छा नव्हती. हां हां ते म्हणा आपण कसं काय द्यायचं त्याला मुलगी. हां हां तर तो म्हटला की हा मुलगा आपल्या मुलीचं चांगलंच करतो, माझं लिहून घे म्हणे तो. आणि अशा प्रकारे माझं लग्न तिथं झालं अच्छा. माझ्या पत्नीबरोबर. ती पहिल्यापासून धार्मिक होती. तिथं शिक्षण 11वीचं आहे, माझं शिक्षण 10वीचं आहे. अच्छा. अशा प्रकारे तिची जी काय प्रार्थना माझ्यासाठी होती आज पण आहे. आज मी प्रभूचं कार्य करत आहे, ज्या कार्याला मला यश मिळालेलं आहे त्याच्यातला 60% वाटा तिचा आहे. कारण ती दररोज माझ्यासाठी 4 तास प्रार्थना करते, सकाळी 2 तास आणि रात्री 2 तास माझ्या सेवेसाठी. लग्न झाल्यापासून तर आजपर्यंत तिने मला घडवलं, तिने प्रशांतला घडवलं. प्रशांतला आज तुम्ही पाहता प्रशांत कोणत्या रीतीने कार्य करत आहे. तशा प्रकारे तिने खूप मोठा वाटा तिचा आहे. आणि असं म्हटलेलं आहे की एखाद्या पाळकाचं यशाचं रहस्य जर पाहायचं असेल तर त्याची पत्नी काय करते ते, त्याची पत्नी महत्वाची असते. तर माझ्या पत्नीनं मला खूप साथ दिली, भयंकर साथ दिली. माझ्यासाठी प्रार्थना, माझ्यासाठी वेळोवेळ मार्गदर्शन. जरी काही लोकांनी विरोध केला, काय केलं, विरोध तर होतोच, त्या विरोधामध्ये त्यांनी मला सांभाळलं. कारण मी थोडंसं तापट डोक्याचं होतं. मला जे पटलं नाही की ते मी सोडून टाकायचं. तर अशा प्रकारे मी माझं काम करत राहिलो. मग मी नांदगावला माझं लग्न झालं तर माझं जी वर्तणूक, माझ्याकडचं देवाची वचन सांगण्याची कला, हे सगळं बघून बाईंनी मला मेन चर्चवर घेतलं. अच्छा. आणि मी मनमाडला आलो. अच्छा. मग मनमाडमध्ये मी खूप काम केलं. तर मनमाड ते जालना आमचे जवळजवळ 80 चर्चेस होते. बापरे. नॉर्वेजियन मिशन. तर बाई सांगते मी दररोज एक चर्च याप्रमाणे 90 दिवस त्यांच्या संगती टूर पास्टरवर राहायचं. त्यांच्या संगत्यांनी 90च्या 90 मंडळामध्ये जाऊन आम्ही भेटायचो, तिथं राहायचं, त्यांच्या संगती यायचं. तर तिथं त्यांच्या लोकात राहून अंगामध्ये उवा पडायचे. अंगात उवा पडत तर तिथं काम केलं, परंतु कधीच केळच नाही केले. औरंगाबादच्या नदीला जायचो, त्या नदीच्या धारेमध्ये कपडे असे धरायचं, त्याच्यामुळे त्या उवा सगळ्या वाहून जायचे. इतकं तिथं काम केलं. मग ते काम केल्यानंतर मग तिकडं थोडंसं काहीतरी राजकारण निघालं. तर राजकारण तर सगळीकडे असतंच, परंतु मला ते आवडत नव्हतं. मला देवकारण आवडत होतं, पण राजकारणामध्ये मला बिलकुल रस नव्हता. ते राजकारण आलं तर मी ते सोडलं मनमाड. आणि चोपड्याजवळ धानोरा नावाचं नॉर्वेजियन फ्री इव्हँजेलिकल मिशनचं चर्च आहे. त्या चर्चला माझा मित्र होता, त्या मित्राने मला तिथं घेतलं. आणि त्याच्याकडे मी 2 वर्ष काम केलं तिथं. धानोरामध्ये खेडगाव आहे, साधारण 5-10 हजार लोकांचं गाव होतं. पण त्यांचे जे चर्चेस होते आजूबाजूला, त्या चर्चेसला मी जायचो आणि त्यांचं धानोरचं मेन चर्च मी घ्यायचो. पण प्रशांत इंग्लिश मिडियमला होता आणि धानोराला इंग्लिश मिडियम नव्हती, शाळा नव्हती. काय करायचं म्हटलं. आणि पोराला तर शिकवलं तर पाहिजे. मग आम्ही काय केलं की माझा एक मित्र होता चोपड्यामध्ये, त्या मित्राला मी सांगितलं की माझ्या मुलाला तुझ्या घरी राहू दे आणि त्याला शिक्षण होईपर्यंत राहू दे म्हणून. तो पण काय विचार नव्हता की धानोर सोडायचं. मग प्रशांतला मी त्याच्या घरी ठेवलं. तर प्रशांत आणि त्यांचा मुलगा प्रशांतच्याच वयाचा, हे 2 जण तिथंच राहायचे. प्रशांत तिथंच राहायचं आणि प्रशांत तिथं शिकायचा. शनिवार रविवारी मग माझ्याकडे यायचं तिथं. आणि मी त्याला रविवारी संध्याकाळी परत सोडायचं. अशा प्रकारे प्रशांतचं शिक्षण तिथं होत होतं. परंतु इथं देखील थोडंसं राजकारण आलं आणि त्या राजकारणाला मला परत म्हटलं नको, मला इथं सोडून जायचं. म्हणून मी तिथून नंदुरबारला जाणार होतो. धानोऱ्यावरून नंदुरबारला. मला नंदुरबारला त्यांचं लेटर आलं होतं त्यांच्या अध्यक्ष साहेबांचं, तुम्ही इकडे जर येत आहे तर आम्ही घेतो तुम्हाला, तुम्ही या नंदुरबारमध्ये. मग
आमच्या चोपड्याच्या साहेबाला कळलं हा. की मी नंदुरबारला जाते म्हणून. मग ते माझ्याकडे आले. अच्छा. तर त्यांनी मला सांगितलं की धानोरा ते नंदुरबार याच्यामध्ये एक गाव आहे आणि ते गाव आहे चोपडा. त्या चोपड्याच्या मंडळीवर तिकडं तुम्ही पाळक म्हणून या, तिथं नका जाऊ, माझ्याकडे या. चोपड्यात या. चोपड्यात या. मग ते स्वतः गाडी घेऊन आले, माझं सामान वगैरे त्यांनी चोपड्यामध्ये आणलं आणि चोपड्यामध्ये मग मी कार्य करू लागलो. तर साधारण चोपड्यामध्ये मी 9 वर्ष काम केलं. चोपड्यामध्ये राहत होतो, पण सातपुडा पर्वताच्या तिकडं आम्ही जायचो, तिथं सेवा करायचो. खूप मोठ्या सेवा त्या ठिकाणी केल्या. जवळजवळ तिथले जे बॉस होते माझे, ते बॉस आणि आम्ही मला हे दान होतं. बरोबर. अशुद्ध आत्मे धमकवायचे, रोगी बरे करायचे, एखाद्याला लेकरं होत नाही त्याच्यासाठी प्रार्थना केली की त्यांना लेकरं व्हायचे. एक मला तेच सांगायचं होतं, तुम्ही जी साक्ष सांगितली की तुम्हाला प्रार्थनेतून बोलवण्यात आलं आणि मग तो व्यक्ती मरण पावला, आणि मग ती घटना जर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगितली. ती घटना खूप एक महत्वाची घटना आहे. माझ्या आयुष्यातलं जे कार्य आहे त्या कार्यातला पहिल्या नंबरची घटना आहे ती. आणि कदाचित ऐकणाऱ्याला ते खोटं वाटेल, परंतु सत्य घडलेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव आहे हे मला पूर्णपणे त्या घटनेतून सांगायचं आहे. ती घटना अशी की आमचे माननीय मित्र रेव्हरंड शशिकांत गोरे यांच्या आईचे वडील, त्यांचं नाव होतं श्रावण मोरे. ते आजारी होते, म्हातारपण होतं, वृद्ध काळ होता त्यांचा, आणि ते आजारी होते. आणि त्यांच्या गोरेंच्या आईने मला एक चिठ्ठी पाठवली, कारण ती चोपड्यापासून साधारण 25 ते 30 किलोमीटर दूर राहायचे. वीरवाडा या नावाचं गाव होतं, त्या गावात ते राहायचे. तिथं नर्स म्हणून ते काम करत होते, सरकारी होते ते. आणि त्यांनी मला एक चिठ्ठी पाठवली की बाळासाहेब, माझे वडील खूप आजारी आहेत, तर तुम्ही कृपा करून प्रार्थनेला तिथे या माझ्या वडिलांकडे. आणि मी चिठ्ठी घेतली, वाचली आणि विचार केला की आता आपण जायला पाहिजे. तर आमच्या मिशनचे ड्रायव्हर होते, त्यांना मी सांगितलं की आपली मिशनची गाडी काढा आणि आपण जाऊ, अशी गोष्ट आहे, वीरवाड्याला जायची, प्रार्थना करायची आपल्याला. ते म्हटलं की बाळासाहेब ठीक आहे आपण जाऊ, पण मी डिझेल भरून येतो गाडीमध्ये. म्हटलं लवकर आहे, आपण जाऊ म्हटलं लवकर. त्या ठिकाणी तो डिझेल भरायला गेला तर 2 तास तो आला नाही. 2 तासानंतर आला. 2 तासानंतर आला. आणि मी खूप चिडलो त्याच्यात, तो असं का केलं म्हटलं, 2 तास कसं वाया केलं तू. तर ते म्हणे जे व्यक्ती आजारी होते त्यांचे नातेवाईक त्यांना पण यायचं होतं म्हणून त्यांच्यासाठी मी थांबलो. मग त्यांचे नातेवाईक 2 जण आले होते त्या गाडीत, आणि एक सिनियर पास्टर होते तिथं, रेव्हरंड सनी मॅथ्यू म्हणून. त्यांना घेतलं आम्ही आणि आम्ही तिथं प्रार्थनेला गेलो. त्या गावाला, तर त्या घराकडे पाहिलं तर खूप लोकांची गर्दी, आणि ती गर्दी पाहूनच मी समजून गेलो की ती व्यक्ती गेली म्हणून, ती व्यक्ती मरण पावली आहे. आणि अशा प्रकारे मला खूप वाईट वाटलं. मी त्यांच्या घरी गेलो, खाली मान करून. गोऱ्याची आई ही मला भाऊ मानायची. दादा 2 तास झाले पप्पा मरून, आणि मलाही 2 तास उशीर झाला जायला. आणि अशा प्रकारे मला खूप वाईट वाटलं. आणि ते खूप उकसाबोक्सी रडत होते, टावं फोडून रडत होते पप्पासाठी. मी तिला काय बोललो नाही, काही नाही. तिचे वडील जिथं ज्या कॉटवर झोपवले होते त्या कॉटकडं जिथं त्यांचं डोकं होतं त्या ठिकाणी मी गुडघे टेकले. मला काय मनामध्ये काय नव्हतं की मी फक्त गुडघे टेकले आणि देवाला प्रार्थना केली की देवा तू असं का केलं. 2 तासापूर्वी एक व्यक्ती गेली, मला 2 तास उशीर झाला, ते मी मुद्दाम नाही केलं, तर तू असं का केलं की व्यक्तीला तू
त्याला मला माझी प्रार्थना पाहिजे होती आणि प्रार्थना असताना तुम्ही तिला का घेऊन गेला. मी देवाला बोललो आणि असं बोलतोय तर ती व्यक्ती जिवंतच झाली, श्वासोच्छ्वास घेऊ लागली. आणि श्वासोच्छ्वास घेऊ लागल्यानंतर मी शशिकांत गोरेच्या आईला म्हटलं की ताई ताई तुझ्या पप्पा तर जिवंत आहे. आणि मग ते म्हटले कुठं काय म्हणता तुम्ही, अहो 2 तास झाले एवढं लोक आलेले, 2 तास झाले मरून तुम्ही असं का म्हणता. आणि मग तिने बघितलं तर म्हणे पप्पा तर म्हणे हा बेटा. आणि ते दोघं आई बाप एकमेकाच्या गळ्यामध्ये पडले. आणि त्याच्यानंतर त्यांना चोपड्याला घेऊन आणलं, दवाखान्यात ऍडमिट केलं आणि ते बरेच दिवस जिवंत राहिले. अशा प्रकारे प्रभूनं ते कार्य केलं त्याच्या गौरवासाठी. तर असं मोठा कार्य. आणि पाळक साहेब मला विचारायचं होतं की तुमची आता 1 एप्रिलला तुम्ही 50 वर्ष पूर्ण करणार. हो. आत्ता लोकांना दिसतं, आत्ता लोक कौतुक करतात, तुमचा सन्मान करतात आणि म्हणतात हा रेव्हरंड मधुकर खवाड यांनी काम केलेले, पेरणी केलेले. पण तुम्ही तुमची सेवेची सुरुवात जेव्हा 74 साली केली तेव्हा कोण व्यक्ती होता, आध्यात्मिक गुरु म्हणा किंवा तुमचा मेंटर म्हणा, जे तुमच्या पाठीशी उभे होते आणि बोलले नाही काही झालं, तू पडला, तू मागे राहिला, तू हे केलं तरी प्रभूने सेवेला बोलवलंय तर मी 100% तुझ्या पाठीशी उभा राहणार. असे कोण व्यक्ती होते, काही गोष्ट आम्हाला सांगा त्याच्याबद्दल. माझ्या पाठीमागे जर कोण असेल तर पहिली गोष्ट माझा एक मित्र आहे प्रवीण भोसले, की ज्याने मला बायबल स्कूलमध्ये नेलं, तो माझ्या पाठीमागे राहिला. आणि दुसरी व्यक्ती होते ती म्हणजे माझी आई आणि माझा भाऊ. माझा धाकटा भाऊ होता, तो त्याने मला खूप सपोर्ट केला या बाबतीमध्ये, या सेवेसाठी. त्यांनी इतका चांगला सपोर्ट केला की त्यांनी मला त्या काळामध्ये एक गोष्ट शिकवली, ती खूप महत्त्वाची गोष्ट होती. मी दरवर्षी 1 महिना मला सुट्टी मिळायची मनमाडमध्ये आणि मनमाडून मी दौंडमध्ये यायचो. ते एक रात्री आम्ही दोघं भाऊ बसलो होतो, माझे खूप दोघं भाऊ मित्र जास्त होते आम्ही दोघं. तो मरण पावला होता. तर त्या भावाशी मी बोलत होतो सेवेसंबंधातून. तर त्यांनी मी त्याला सांगितलं की मला काय म्हटलं 4 रविवार घेतलं की मला 245 पगार मिळतो. मग तो मला म्हटलं की 4 रविवारचे 245 पगार घेत होतो. म्हटलं हा, मग 4 रविवार घेतले की झालं काम माझं म्हटलं. तेव्हा नुकता लागलेलो होतो तिथं. तो मला म्हटलं की 1 रविवार किती तास घेतो, म्हटलं 2 तास. मग 4 रविवार किती तास झाले, म्हटलं 8 तास. मग तू एका दिवसाचे 245 घेतो, काम सोडून टाक म्हटलं. तू एक दिवस काम करतो फक्त आणि 29 दिवसाचा पगार फुकट खात होतो. तेव्हापासून मी सर शिकलो की जो पगार मला मिळतो त्या पगाराच्या 1 रुपया तरी जास्त काम करायचं. मला त्यांनी शिकवलं माझ्या भावाने की कधीच देवाचा पैसा फुकट खाऊ नको, देवाचं कार्य करायचं मग तो पगार घ्यायचा. तेव्हापासून मी शिकलो की जो मला पगार मिळतो त्या पगाराच्या 1 रुपया जास्त मी काम करायला लागलो. आणि तिथून मला त्यांनी सपोर्ट केला आणि त्या सपोर्टामध्ये मग मी वाढलो गेलो. आणि पाळक साहेब मला तुम्ही काही वेळ आधी सांगत होते साक्षीमधून की सुरुवातीला जेव्हा तुम्ही NMCC ला इथे आले तेव्हा फक्त 25 लोक होते आणि आज जवळजवळ 750 फॅमिलीज पेक्षा जास्त लोक. तर लोकांना हे गौरव दिसतं, हे मोठं झालेलं व्यक्तिमत्व दिसतं, हे मोठं झालेलं चर्च दिसतं, पण पडद्यामागे घेतलेले जे परिश्रम आहेत ते कदाचित लोकांनी पाहिले नसतील. तर मला ती गोष्ट म्हणण्यापेक्षा तो प्रवास ऐकायला आवडेल की कसे तुम्ही दौंडमध्ये आला, तेव्हा परिस्थिती कशी होती, कसं तुम्ही शून्यातून चर्च उभं केलं. आणि आज दौंड म्हटलं तर पहिले NMCCचं नाव येतं. म्हणजे ती एक म्हण आहे की रोम शहर हे एका रात्रीतून बांधलं गेलं. आणि तसंच NMCCचं जे नाव झाले आज मागच्या वर्षी तुम्ही 125वा वाढदिवस साजरी केला. 125 वर्षाचं जुनं चर्च, मंडळ आहेत, सर्व गोष्ट हे काही एका रात्रीतून झालं नाही. तर NMCCचा प्रवास जर तुम्ही थोडं सांगितलं तर बरं. NMCCचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचा जो विचार
मला सांगायचं तो खूप महत्त्वाचा आहे की मला साधारण तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे चोपडा, त्याच्यानंतर नंदुरबार या भागामध्ये माझे सुमारे 22 वर्ष गेले. आणि 22 वर्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर मी इथं कोण सभासद कुठं राहतं माहिती नव्हते मला. चर्च माहित होतं, चर्चचे काही लोक माहित होते, परंतु चर्चचे काही सभासद आहे ते मला कुठं राहतं माहित नव्हतं. तर इथलंच एक सभासद आहे, त्यांचं नाव मिस्टर विल्यम पिंटो. तेव्हा विल्यम पिंटोला मी घेऊन ते रेल्वेमध्ये होते आणि रेल्वेत असताना वसंत तिथे सेवेला यायचे. त्यांनी जवळजवळ 10 वर्ष वसंतीत सेवा केली, खूप सेवा केली. त्याच्यानंतर त्यांना माझ्यासाठी राहून जे काय दान मिळालं, मग त्यांना मी सांगितलं की तू असं कर की मी इथलंच काम बघतो, तू बाजूचं खेड्यांचं काम बघ. अशा प्रकारे मग ते खेड्यांचं काम बघायला लागले. तर त्या विल्यम पिंटो सांगते मी जायचो लोकांच्या घरी, ते मला घरं दाखवायचे. तर मी काय करतो, खिशामध्ये चॉकलेट ठेवायचो, चॉकलेट ठेवायचो आणि त्या ठिकाणी लेकरं आले तर सभासदाचे की त्यांना चॉकलेट द्यायचं आणि त्यांना सांगायचं हे चॉकलेट खा, पण एक काम करायचं, तुमच्या आई वडिलांना चर्चमध्ये घेऊन यायचं, रडायचं आणि लेकरांना चर्चमध्ये घेऊन यायचं. अशा प्रकारे सुरुवातीच्या काळाला मी काम केलं. आणि मग आई वडिलांनी पण पाहिलं की हा माणसाला जे काही कळकळ आहे मंडळीची, ती कळकळ जाणून मग लोक यायला लागले. आणि देवाने मला संदेश शक्ती दिलीच होती, संदेश देण्याचं एक दानच आहे मला. जे संदेश उत्तमात उत्तम संदेश देत होते मी, तर ते संदेश देखील ऐकून मग लोकांचं येणं या ठिकाणी यायला लागले. हळूहळू लोक यायला लागले, हळूहळू चर्चची परिस्थिती बदलली गेली. मग चर्चसाठी बरेचसे कष्ट मी करत राहिलो. साधारण पायीच करायचो. साधारण एक कुटुंब जर एक ठिकाणी आहे तर त्या ठिकाणातून 3 किलोमीटरच्या कुटुंबाकडं त्याच वेळेस प्रार्थनेला जायचो. ते कधी कधी एका दिवसामध्ये 20-20 घरं प्रार्थना घ्यायचो आम्ही दोघं, 20-20 घरं. आणि अशा प्रकारे या मंडळीची वाढ केली, मंडळीनेच साथ दिली आणि प्रभूनं या गोष्टी ऐकल्या आणि त्याप्रमाणे नॉर्टन मेमोरियलची जी वाढ आहे ती वाढ अशा प्रकारे झाली. देवाला गौरव पास्टर, तुमच्याद्वारे काम झालं. मला तुम्हाला सांगू द्या की मी जवळजवळ एक 7-8 इंटरव्ह्यू घेतले तुमचा. इंटरव्ह्यू घेण्याच्या आधी सर्व ज्यांचे इंटरव्ह्यू घेतले त्यांनी तुमचं नाव घेतलं. म्हटले की जे सिनियर खवाड्या पाळक साहेब आहेत त्यांनी आमची सुरुवातीच्या काळाला खूप मदत केली. विशेष म्हणजे सांगायचं म्हटलं तर पास्टर सोलोमन पवार आहेत, ते म्हटले अगदी मुलाला जसं सांभाळतात तसं ते मला हाताला घेऊन चालले आणि त्यांनी माझ्या सेवेमध्ये माझी मदत केली, मला पाठबळ दिलं. कधीही मी त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला रिकामी कधी पुन्हा येऊन नाही केले. असे जे मेंटर म्हणजे ज्या लोकांना तुम्ही साथ दिली, आज ते मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत किंवा मोठ्या मोठ्या मंडळीचं पाळत पण करत आहेत. तर मला हेच सांगायचं होतं की आजच्या त्यांच्यासाठी मधुकर खवाड्या होते. आजचा जो सेवक आहे तरुण, त्याला सेवा करण्याची इच्छा आहे, त्याला विविध मार्गाने सेवा करायची. तर आजच्या देखील पिढींचे जे पाळक आहेत त्यांनी कसा पाठबळ दिला पाहिजे आणि एका तरुण सेवकाला पाठबळ किती गरजेचं आहे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. पास्टर सॉलोमन पवार जे आहे ते माझ्या एका संदेशामध्ये त्यांचं परिवर्तन झालं होतं आणि तेव्हापासून त्यांनी देवाचा स्वीकार केला. कारण एक संदेश मी देत होतो एका कॉटेज प्रेयरमध्ये आणि तो संदेश तो घराच्या दाराच्या आडून ऐकत होता. तिथं नव्हता आला तो आणि तिथं घराच्या समोर एक दार होतं, ते झाड होतं, झाड, त्या झाडाच्या आडून तो ऐकत होता. आणि माझा संदेश होता तो याव्या राफा, मी तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि त्यावेळेस सॉलोमन आजारी होता आणि ज्यावेळेस तो संदेश ऐकला तिथंच त्यांनी प्रभूला समर्पण केलं आणि तिथंच तो बरा झाला. प्रेज गॉड. काय त्यांनी म्हणजे मी त्याला प्रार्थना केली असं काही नाही, काही नाही.
वचनाद्वारे. फक्त वचनाच्या द्वारे तो तिथं बरा झाला. आणि तेव्हापासून तो माझा इतका फॅन झाला हा की सॉलोमननं मला इतके का सेवेसाठी मदत केली. त्याने औरंगाबादमध्ये, जालन्यामध्ये, मुंबईमध्ये जर मी पाऊल टाकला असेल तर सॉलोमनमुळं. आणि मुंबईमध्ये जी सेवा झाली माझी, मुंबईमध्ये तो माझ्या सभा आयोजित करायचा आणि मी 4-4 दिवसाची सभा घ्यायचो. तर त्या सभेमध्ये लोक इतके चकित व्हायचे की जो मी संदेश दिला ना त्या संदेशावर एक गीतकार गीत तयार करायचं एकदम. प्रेज गॉड. इतकं सॉलोमनने मला साथ दिली. अजूनही जातोय, अजूनही जातो. आम्ही म्हणजे सख्या भावासारखे दोघ जण. तर मी सॉलोमनला खूप तयार केलं. सॉलोमनला पुष्कळशा गोष्टी सांगितल्या. पुष्कळशा गोष्टीमध्ये त्याला वचनाच्या बाबतीत देखील पुष्कळशा गोष्टी तो हुशार आहे, खूप हुशार आहे. आणि त्याचं ग्रॉस्पिंग पॉवर खूप चांगलं होतं. काही गीतं तो तयार करायचा. गीतं कसं तयार करायचो आम्ही बसमध्ये बसून, समजा पुण्यातून माझ्या सभा राहायच्या आकुर्डीला, पुण्यातून आकुर्डीला जाय आम्ही बसमध्ये जातो ना, तर बसमध्ये जाता जाता आम्ही गीत तयार करायचो दोघं जण. तो गीताचं काही बोल सांगायचं मला आणि ते बोल धरून पुढचा भाग जो आहे तो मी तयार करायचो. अशा प्रकारे आम्ही गीत तयार करायचो दोघं जण. खूप सुंदर गीत. आणि असे गीतं आम्ही पुष्कळ तयार केले आणि गीतं फेमस पण केले पुष्कळ. तर माझं सेवेमध्ये मी चर्चचे सुमारे 8 पाळक तयार केले. 8 पाळक तयार. तो त्याचा हेतू हा होता की समजा मी एवढं सगळं काम चांगलं करत असताना जर मी मरण पावलो तर या चर्चला कोण चालवत. या चर्चला तसंच चालवलं, मी जसं चालवलं तसं त्यांनी चालवलं पाहिजे, हा माझा हेतू होता. आणि त्या हेतूतून मी जवळजवळ आमच्या चर्चचे 8 पाळक तयार केले. नॉर्टन मेमोरीचे 8 पाळक आहे. आणि आज ते सेवा करत आहे. अकोला साईट म्हणा, मुंबईला म्हणा, पुण्याला म्हणा, त्याच्या सेवेमध्ये आहे. आणि त्या सेवेमध्ये परमेश्वराने त्यांचं विशेष सहाय्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक आहे पास्टर रॉबिन फ्रान्सिस. रॉबिन फ्रान्सिस ह्याला मी पुष्कळ हे केलं, म्हणजे शिकवलं या बाबतीमध्ये की कसं चालायचं, कसं वागायचं, कसं मंडळ स्थापन करायचं, कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं, लोकांना तारण कसं कळवायचं ख्रिस्ताचं, ख्रिस्ताने आमच्या पापाची क्षमा केली हे कसं, या गोष्टी त्याला मी सांगत राहायचो. आणि बऱ्याचशा गोष्टी त्याने ऐकल्या. आणि आज तो एकदम सक्सेसफुल पाळक झालेला आहे. लोणीमध्ये काम करतो, तो सक्सेसफुल आहे. आणि अजूनही आता मला परवा गेल्या आठवड्यात भेटला. मला म्हटलं की दादा आता जवळजवळ 3 मंडळ मी चालवत आहे. एक वेळा त्याच्या मंडळीत मी जाऊन आलो, त्यांच्या मंडळीत सभा घेऊन आलो होतो मी. तर त्याला मी तयार केलं. इथं रेव्हरंड विजय पवार म्हणून त्यांना तयार केलं. अशा अनेक तरुणांना प्रभूमध्ये तयार केलं. इकडं आल्याबरोबर मी माझा एक वाढदिवस राहायचा 23 तारखेला जानेवारीच्या. तर त्या दिवशी मी इथल्या भजन मंडळीला तयार केलं त्या 23 जानेवारीला. आणि ती आता 27 वर्षामध्ये त्यांचा कार्यक्रम त्यांनी दरवर्षी कार्यक्रम होता माझ्या वाढदिवसाला. माझा वाढदिवस असला तर नॉर्टन मेमोरियल ख्राइस्ट चर्च भजन मंडळ जी आहे ती माझा वाढदिवस साजरा करते. घरचे नाही करत, ती साजरा करते, कारण माझ्याच वाढदिवसाला ती तयार केली होती. तर अशा प्रकारे हे कार्य चाललंय. आणि तरुणांना पुष्कळचं पुढं आणलेलं आहे. अजूनही माझ्या सांगते 3 तरुण की जे 20 वर्षाचे, 22 वर्षाचे, 24 वर्षाचे, ते मग ते काम करतात इथं आरोग्यदानाचं. प्रेज गॉड. पाळक साहेब, मला ह्यालाच धरून पुढचा प्रश्न होता की आजकालची जी पिढी आहे किंवा ख्रिस्ती समाज आहे त्यांना वाटतं वचनाची जी सेवा किंवा आराधनेची जी सेवा किंवा जी सेवे स्टेजवरती तीच खरी सेवा आहे. आणि जी पंक्ती सेवा म्हणा किंवा खुर्च्या साफ करणं, सिस्टम लावणं, जे छोटे छोटे सेवा आहे, वृद्धांची मदत करणं, ही खरी सेवा नाही. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, सेवेला आपल्याला ख्रिस्तानं जशी सेवा केली
ख्रिस्ताने जशी सेवा केली ती सेवा आपल्याला महत्वाची आहे. आपल्याला लक्झरी नको. हा आता मी कोणाला नावं ठेवत नाही, हा पण काय काय पालकांना जर कुठं बाहेर बोलवलं तर त्यांना याचे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, असं मागणी असते. असं ऐकलेलं आहे. आपल्याला कोणाला नाव नाही ठेवायचे. पण मी जी सेवा केली ही मी तुम्हाला सांगितलं, माझ्या अंगात ओवा पडोपर्यंत सेवा केली. बरोबर आहे. मी सेवा केली. ती सेवा करत असताना जर मी पण स्पीकर म्हणून केलं महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी साधारण 200 तरी मेळे घेतले संजीवनाचे. माझ्या एकेका सभेला नवापूरच्या तालुक्यामध्ये 25 ते 30 हजार लोक राहायचे. इतके लोक राहायचे. हा खूप सभा घेतल्या. क्रुसेड घेतल्या मी आणि सॉलोमन पवारनी. सॉलोमन प्रवास क्रुसेड घ्यायचा, तो तयार करायचा आणि मला बोलवायचा संदेश द्यायला. अशा प्रकारे मी 150 ते 200 मेळे घेतलेले. परंतु कधीच त्यांना म्हटलं नाही की तुम्ही मला हे करा किंवा ते करा. मी कुठंतरी शेतात झोपायचो. मी शेतात झोपलेलो आहे आणि कुठंतरी थोडासा आडोसा गवताचा करून त्याच्यात आंघोळ करायचो. तशाच देखील सेवा केली. स्पीकर मी, पण जमिनीवर झोपलो शेतामध्ये, जिथं सापाची भीती, विंचवाची भीती, त्याच्यामध्ये झोपलो. पण त्यांना कधीच म्हटलं नाही की मला तुम्ही असं करा ना तसं करा. जे दिलं ते खाल्लं. कधी मागितलं पण नाही तुम्हाला तुम्ही मला असं द्या तसं द्या. एक ठिकाणी मला पिंपळनेर म्हणून एक गाव आहे, त्या पिंपळनेर मध्ये मला बोललो होतं सभा घ्यायला. आणि त्या सभेला मी गेलो. सभेला जायचं तर उपास धरायचो मी सर. आणि उपास धरून मी तिथं गेलो आणि म्हटलं तिथं सभा झाल्यानंतर रात्री आपण उपास सोडू. तिथं सभा झाली, चांगली झाली सभा, जबरदस्त झाली एकदम. आणि जेवायला आम्ही बसलो तर तिथल्या जे काय आयोजक होते त्या आयोजकांनी एका मुलीला स्वयंपाक करायला सांगितलं होतं आणि त्या मुलीने स्वयंपाक केला होता. आमच्या 8 लोकांचा, 8 जण होते आयोजक आणि मी धरून 8 जणांचा स्वयंपाक केला होता. आणि तो स्वयंपाक पाहिल्यानंतर मला रडायलाच आलं. मी म्हटलो मी आज उपास धरून आलोय, एवढं जीव तोडून इथं बोललोय आणि जे जेवण वाढलंय तर ते जेवण असं वाढलं होतं की मी तिला विचारलं त्या मुलीला की हा स्वयंपाक तो कसा केला. त्यांनी ज्वारीच्या भाकर केल्या होत्या, पण एक अंड उबळलं होतं आणि त्या अंड्याला बारीक बारीक करून 8 जणांसाठी ते अंड तयार केलं. एक अंड. आणि ते पाणी आम्हाला दिलं. नुसतं पाणी होतं, ते कुठं दिसतच पण नव्हतं. पण त्या पाण्यात मी भाकर तोरून खाल्ली, पण नाव नाही ठेवलं. म्हणजे ही परिस्थिती की माझ्याकडे आली. उत्तमच जेवलो मी. राजवाड्यात जेवलो. मला देवबापाच्या कृपेने स्वीडनमध्ये मी गेलो. त्या स्वीडनच्या राजवाड्यात देखील जेवण मिळालं. तर मी तिथं म्हटलं देवा, खरोखर तू दारिद्र्याला उचलून एका उंच अधिपतीच्या पंक्तीला बसवतो. मी तिथं मी प्रार्थना केली ज्यावेळेस मी स्वीडनमध्ये होतो. तर त्या पंक्तीला मी जेवलो आणि ही पंक्तीला मी जेवलो, पण कोणत्याही पंक्तीला नाव ठेवलं नाही. तर अशा प्रकारे मी जी सेवा आहे ती सेवा केली. मी पण स्पीकरच होतो. मी मोठा स्पीकर होतो. मी जवळजवळ सांगतो ना 200च्या वर सभा घेतल्या महाराष्ट्रामध्ये. पर तुमच्या नंदुरबार पासून कोल्हापूर पर्यंत आणि मुंबई पासून सोलापूर पर्यंत सगळीकडे जाऊन आलो. अगदी सगळीकडं. सगळं फक्त याला बाहेरगावी मी गेलो. मध्य प्रदेशमध्ये भोपाळला मी गेलो. भोपाळ, इंदोर, तुमचं इथं गुजरातमध्ये गेलो. गुजरातमध्ये खूप सेवा केली मी. गुजरातमध्ये बडोद्याला केली, तुमचं ह्याला अहमदाबादला केली. त्याच्यानंतर तिथं आणखी एक गाव होतं, खूप लांब गाव होतं. तिथं खूप विरोध होता लोकांचा, इतका विरोध होता. त्या विरोधामध्ये रात्री 9 ते 3 वाजेपर्यंत सभा घेतली लोकांचा विरोध असल्यामुळं.
लोक रात्री 9ला आले आणि 3 वाजेपर्यंतची सभा घेतली आम्ही आणि सकाळी मग आम्ही आलो गुजरातमध्ये. मग इथं आंध्र प्रदेशमध्ये घेतली, आंध्र प्रदेशला जगत्याल, करीमनगर या ठिकाणी सभा घेतली, इथं कर्नाटकमध्ये घेतली. तर अशा प्रकारे बाहेर देखील सेवा प्रभूनं माझ्याकडून करून घेतली आणि मला त्यामध्ये त्यांनी सामर्थ्य दिलं खूप. हां, आणि सेवेमध्ये देखील मी 3 जिल्ह्याच्या पाळक लोकांची सभा घेतली. 3 जिल्ह्याचे पाळक, ठाणे जिल्हा, धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्हा या 3 जिल्ह्याचे जे पाळक आहे सर्व त्या पाळकांची देखील सभा घेतली. प्रेज गॉड. पाळक साहेब, मला तुम्हाला विचारायचं होतं की मी तुमच्या मुलाची देखील मुलाखत घेतली. बरं. आणि ते बोलले की ते आणि सचिन दादा जेव्हा बायबल कॉलेज ट्रेनिंग करून आले, हो हो, त्यांचा असा विचार होता की माझ्या पप्पाची ऑलरेडी सेवा आहे, आम्ही त्याच्यात हातभार लावू आणि तिथूनच सुरुवात करू. पण ते बोलले की माझे पप्पा इतके कडक होते की त्यांनी मला त्यांच्या सेवेमध्ये काहीच दिलं नाही दिलं. तर ही जी शिस्त आहे जी तुम्ही मला सांगत होते की मी त्याला सुरुवातीला खूप शिस्त लावली, खूप कडक राहिलो, हे किती महत्वाची आहे सेवा करत असताना? माझी मनोमन इच्छा होती की प्रशांतनी स्वबळावर तयार व्हावा. माझ्याकडून मिळालेल्या वचनावर त्याने तयार होऊ नये. माझ्याकडे वचन होतं, खूप वचन, अजूनही वचन आहे माझ्याकडं. अजूनही मी कालच सांगितलं की गुड फ्रायडेला कोणाला बोलवलंय का, सेक्रेटरीला विचारलं तर म्हटलं अजून कोणाला बोलवलं नाही. तर म्हटलं कोणाला बोलू नका, मी घेतो. ते म्हणत तुम्ही घेणार? म्हटलं हा मी घेतो. म्हटलं मला काय काळजी नाही. म्हटलं मी घेतो 3 तास सभा, कारण आता मला जपतात हे लोक खूप वयोमानामुळं जपतात मला. पण मी म्हटलं मला म्हणजे अजूनही ताकद आहे. तर ती का ताकद आहे की परमेश्वराचा पवित्र आत्मा जो आहे तो पवित्र आत्मा माझ्यामध्ये कार्य करतो, त्याच्यामुळे मी हे करू शकतो. तर पवित्र आत्मा आहे तर मी जगाचा बादशाह आहे. जर पवित्र आत्मा नाही तर मी गटारीचा किडा पण नाही. हे माझं तत्व आहे. पवित्र आत्म्याला मी खूप प्राधान्य देतो. परंतु पवित्राला प्राधान्य देत असताना फक्त पूर्ण पेंटिकॉस्टलच राहत नाही मी. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्रैक्याला मोठं माझं महत्व आहे. कारण हे शास्त्राप्रमाणे आहे, वचनाप्रमाणे आहे. तर अशा प्रकारे जी सेवा आहे ती सेवा प्रभूनं माझ्याकडून करून घेतली. तर मी या दोघांना त्यांच्याशी चर्चा करायचो, पण त्यांना मी दोघांना सांगायचो की माझ्याकडं तुम्हाला काय मिळणार नाही. का नाही मिळणार? की माझी इच्छा होती की त्या दोघांनी स्वतःच्या बळावर तयार व्हायला पाहिजे, स्वतः अभ्यास केला पाहिजे, स्वतः त्यांनी वाचन केलं पाहिजे. आता तर मोबाईल आहे, त्या टायमाला तर काय मोबाईल नव्हता आणि आमच्या काळात तर काहीच पुस्तकाशिवाय काहीच नव्हतं. पुस्तक आणि देवासमोर गुडघे टेकणं एवढंच होतं आमच्याकडं. आणि त्या बळावरच आम्ही हे महाराष्ट्र जिंकला. मी महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. तर महाराष्ट्र जिंकला. तर माझी इच्छा होती की या दोघांनी स्वतः तयार व्हावा. त्यावेळेस त्यांना वाईट वाटलं की माझे पप्पा असताना देखील, त्यांची एवढी मोठी मंडळी असताना देखील आम्हाला ते जवळ करत नाही. परंतु आज त्यांना कळलं की मी त्यांना का जवळ केलं नाही. आता ते स्वबळावर आहे आणि ते माझ्यापेक्षा देखील कैक पटीनं उंच आहे. मी त्यांच्यासमोर काय नाही, ते इतके उंच झालेले दोघंही खूप हुशार आहे. पाळक साहेब, ही तुमची नम्रता आहे. तुम्ही इतकं करून पण असं बोलता की मी काय नाही केलेलं. मला अजून एक गोष्ट आठवली की तुमचं 2014 साली एका पायाचं ऑपरेशन झालं. हो. आणि मग आमच्या चर्चचा वाढदिवस होता 7 मार्चला. हो. आणि रविवार असल्यामुळे तुम्ही सकाळी दौंडमध्ये चर्च घेतलं. हो. संध्याकाळी आमच्या चर्चच्या वाढदिवसाला आलो होतो. तिथं व्हीलचेअरवर बसून तुम्ही वचन दिलं होतं. परत प्रवास करून तुम्ही दौंडला आले. हो. म्हणजे जवळजवळ तुम्ही 50 वर्ष पूर्ण करत आहे. हो हो. आजही ते पॅशन, आजही ती इच्छा, आजही ती शक्ती, आजही ते दृढ असा निश्चय की काही उद्या प्रभूची सेवा करायची, ते पाळक साहेब कुठून येतं? कारण ह्या वयात आले, तुमचं आता 2 पायाचं ऑपरेशन झालेले, शरीर साथ देत नाही, प्रवास होत नसेल, सर्व गोष्टी विरोधात्मक आहे, पण आजही तुम्ही त्याच तळमळतेने, त्याच इच्छेने, त्याच बळाने प्रभूची सेवा करता. हे कसं जमतं? तुम्ही जर आज मला
आणि व्ह्युअर्सला सांगितलं तर बरं होईल. ते त्याला जमण्याचं माझ्याकडं एक विशेष कारण आहे आणि ते म्हणजे पवित्र शास्त्राचं. आमेन. ज्यावेळेस यहोशुआ आणि कालेब हे दोघं बोलत होते, कारण यहोशुआला सांगितलं होतं की तो वतन वाटून दे इस्रायल लोकांना, त्यावेळेस कालेब यहोशुआला म्हणतो की तू आणि मी दोघांनी 40 वर्षाचा असताना आपण सेवा केली, आता मी 85 वर्षाचा आहे. 40 वर्षाचा असताना सेवा जी ताकद माझ्यामध्ये होती हा. ती आज 85 वर्ष असताना देखील ताकद, प्रेज. तर तो आदर्श मी पुढे कालेबचा. निश्चित पाळक साहेब, आणि मला हे विचारायचं होती आणि माझ्या मुलाखतीचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमची जी पत्नी आहे तिचा तुमच्या सेवेमध्ये किती मोलाचा वाटा आहे? जरी तुम्ही सेवा केली, आज लोक बोलताना पण बोलतात रेव्हरंड मधुकर खवाड्या, रेव्हरंड मधुकर खवाड्या, त्यांनी हे केलं, त्यांनी भूते घालवले, त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी मोठे मोठे क्रुसेड घेतले, पण त्यांचा तुमच्या सेवेला, कुटुंबामध्ये लेकरं वाढवताना, सर्व गोष्टी पाहताना किती महत्त्वाचा आणि किती मोलाचा वाटा आहे? माझी पत्नीचं मी तुम्हाला पहिल्याच वेळेस अगोदरच सांगितलं मुलाखतीमध्ये की तिचा माझ्यासाठी 60% वाटा आहे. तुमच्या सेवेमधले 60% 60% माझ्या पत्नीचा वाटा आहे. तिने माझ्यासाठी जी काही प्रार्थना केली ते प्रार्थना खूप महत्वाची. आजही ती माझ्यासाठी एका दिवसाला 4 तास प्रार्थना करते. आजही सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास टाइम असतो. सकाळी 10 ते 12 ती तुम्हाला पवित्र मंदिरातच पाहायला मिळेल आणि संध्याकाळी 8 ते 10 ती इथं ऑफिसमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. गुडघे टेकून ती देवाकडे मागते. आजही. आणि ती फक्त माझ्या पुरतीच नाहीये, ती सर्व जगासाठी प्रार्थना करते, सर्व जगासाठी. अमेरिकेचा अध्यक्ष असो, चीनचा अध्यक्ष असो, आमच्या भारताचे कोणी मंत्रिमंडळ असो, त्यांच्या सकट ती प्रार्थना करते. इतकी तिची प्रार्थना सगळ्यांसाठी. मी त्याला म्हणतो तुला काय गरज पडली जर मला प्रभू सुचवतो मी ती करणार, तर तिचा मोठा वाटा आहे माझ्या ह्याच्यात. आणि तिने माझ्या सेवेमध्ये, कारण मी सारखंच बाहेर जायचो, बाहेर जायचो 4-4 दिवस, 5-5 दिवस, काही काही ठिकाणी भुसावळ सारख्या ठिकाणी मी 8-8 दिवस सभा घ्यायचो. सोमवार ते रविवार सभा घ्यायची भुसावळला. कारण त्याचं गृहस्थान व्हायचं. गृहस्थानाच्या सभा मला घ्यावा लागायच्या 8-8 दिवस. तर ती 8-8 दिवस, 4-4 दिवस पूर्णपणे लेकरांना सांभाळून, लेकरांची काळजी घेऊन, त्यांचं सर्व काय बघून माझ्यासाठी ती प्रार्थना करायची. आणि आज देखील तिची प्रार्थना शक्य आहे. तो म्हणजे ती बाळकाचीच मुलगी, ती बाळकाचीच मुलगी, परंतु बाळकाच्या मुलीपेक्षा बाळकाची बायको म्हणून ती खूप महत्वाची. प्रेज गॉड, प्रेज गॉड. आणि मी पास्टर प्रशांतच्या मुलाखतीत त्यांनी मला सांगितलं की आमच्या खवाड्या कुटुंबाचं एक ब्रीद वाक्य आहे की मी आणि माझे घराणे तर यहोशुआचीच सेवा करेन. आज तुम्ही सेवा करत आहे, पास्टर प्रशांत करत आहे, रिकी देखील सोशल मीडियाच्या यूट्यूबच्या माध्यमातून सेवा करत आहे. तर पाळक साहेब, मला माहिती तुमची ती नम्रता आहे, तुम्ही त्याचं क्रेडिट घेणार नाही किंवा बोलणार नाही, पण मला हे विचारायचं होतं की आज जेव्हा बसून तुम्ही विचार करता शांत डोक्याने की इतके पाळक वर्ग तुम्ही तयार केले, इतके तरुण पालकांना हाती घेऊन जे तुम्ही महाराष्ट्रभर किंबहुना भारताभर जे कार्य केले आणि जी काही सेवा प्रभूने तुमच्याद्वारे, तुमच्या माध्यमातून सर्व शहरामध्ये किंवा गावामध्ये म्हणा, मोठ्या मोठ्या शहरामध्ये म्हणा, 2 लोकांमध्ये म्हणा, 2000 लोकांमध्ये म्हणा, ही जी सर्व सेवेचं तुम्ही अवलोकन करता, तर तुम्हाला असं वाटतं का की जो 1974 साली घेतलेला जो तुमचा निर्णय होता की प्रभूची सेवा करायची, आज कित्येक कुटुंब आशीर्वादित झाले आहे, कित्येक लोकांना तुम्ही व्यसनाधीन करून देवाच्या मार्गी लावलेलं आहे, भूते काढलेले आहेत, आरोग्याची प्रार्थना केलेली, तर हे सर्व जे प्रभूने तुमच्याद्वारे केलं, मी तर म्हणेन तुम्हीच केलं. 50 वर्ष सेवा करणं हे खूप कठीण आहे वयाच्या. आता तुम्ही या वयात देखील प्रभूची, आता तुम्ही बोलले की गुड फ्रायडेचा संदेश तुम्ही देणार आणि
हे सर्व करत असताना तुम्हाला वाटतं का की तुम्ही जे सेवेचा निर्णय घेतला तो योग्य ठरला? हा, सेवेचा निर्णय कसा आहे, तो माझा सेवेचा निर्णय जो होता तो मला, मी सांगितलं की माझ्या आईनं मला हे केलं होतं आणि माझ्या भावानं आणि मिसेस पुष्पाबाई कंबोया आणि माझा मित्र प्रवीण भोसले या चौघांनी मला सेवेच्या बाबतीमध्ये खूप मदत केली की तू देवाची सेवा कर, ती सेवा करत असताना प्रामाणिक कर आणि प्रामाणिकपणे तू सेवा कर. तर मी सर सेवा करत असताना मिशनरच्या या हाताकडं नाही पाहिलं. हां, देणारे हात नाही पाहिजे. हा, मिशनरच्या हाताकडं पाहिलं नाही, हां. मिशनरच्या हाताच्या पाठीमागे असताना येशू यांच्याकडं मी पाहिलं. आमेन, आमेन. मिशनरचा मी सन्मान केला, हां, हां. पण मिशनरची पॉलिसी नाही केली, कोणाचीच पॉलिसी नाही केली. मी मनमाडमध्ये निडो नावाची मिशनरी होती, लेडीज मिशनरी होती, खूप चांगली होती, तिच्याकडे सेवा केली. त्याच्यानंतर मी क्लाराबाई चोपड्याला तिच्याकडे सेवा केली. त्याच्यानंतर मी घागराला क्लाराबाईची भाऊजाई होती, तिच्याकडे सेवा केली. त्याच्यात 3 मिशनरी म्हणजे साधारण 4 मिशनरकडे मी सेवा केली, परंतु त्यांच्या हाताकडे कधीच बघितलं नाही. त्यांना मी कधीच काही मागितलं नाही. मागितलं असेल तर मी माझ्या प्रभूकडे, आणि त्या प्रभूनं आजपर्यंत मी 170 रुपये पगारापासून सुरुवात केली, आजपर्यंत कोणाकडूनही 1 रुपया देखील मागितला नाही. देवाने मला सर्व पुरवलं. आज मला माझ्या चर्चमध्ये काय मोठा पगार नाही, फक्त 15,000 रुपये पगार आहे, फक्त 15,000 पगार आहे. परंतु लोक दर रविवारी बूट भरून मला देतातच दर रविवारी. तर माझा पगार जो 15,000 आहे तो 30,000 जातो. पण आजपर्यंत कोणाकडे हात नाही मागितले की मला तू मदत करतो का म्हणून. देवानं मला आशीर्वादित केलं. प्रशांतला चांगला पगार आहे, अर्चनाला चांगला पगार आहे, तो सगळं काय व्यवस्थित आहे. ते त्यांचं बघतात, ते माझं बघतो, चांगलं एकदम व्यवस्थित. पण अडी अडचणीला पोरग एकदम वाघासारखं धावून येतो. प्रेज गॉड, प्रेज गॉड. पायट साहेब, मुलाखतीच्या शेवटीला आलो आपण, आणि माझी इच्छा आहे की जे पाहणारे व्ह्युअर्स आहेत ते काही जण सेवा करत आहेत, काही जणांना सेवा करण्याची इच्छा आहे, पण त्यांना माहिती नाही सेवा कोणत्या मार्गाने होती आणि खरी सेवा कशी केली जाते. तर निश्चित या मुलाखतीद्वारे त्यांना कळलं असेल की खरी सेवा काय आहे, किती कष्टाची आहे, किती तिलासाठी तुम्हाला बलिदान करावं लागतं. तर माझी इच्छा आहे जे पाहणारे व्ह्युअर्स आहेत त्यांना जर तुम्ही उत्तेजन दिलं आणि तुमचं जे मनोगत आहे त्यांच्याप्रती जर व्यक्त केलं तर बरं होईल. पुढचे काही 5-10 मिनटं घेऊन जर तुम्ही जे पाहणारे व्ह्युअर्स आहेत त्यांना उत्तेजन दिलं तर बरं होईल. प्रभूची सेवा जर आपल्याला करायची तर पहिली गोष्ट त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा. मी प्रशांतच सांगतो, प्रशांत तुझ्यावर एडीपीची मोठी जबाबदारी, तू त्या ठिकाणी खजिनदार आहे, तू फक्त सेवा करायची एवढी मोठी ती करत असताना प्रामाणिकपणा करते. कुठंच एक नाही पैसा इकडं तिकडं होऊ देऊ नको, प्रामाणिकपणा ठेवायचा, चूक व्हायचं काम करू नको. तर पहिली गोष्ट ही सेवा जर आम्हाला करायची असेल तर ती आम्ही प्रामाणिकपणे केली. प्रामाणिकपणा जर सेवेमध्ये आहे तर खूप सेवा करायची असेल तर ती नम्रतेने केली पाहिजे. कारण शास्त्र सांगतं आधी नम्रता आणि नंतर मान्यता. शास्त्राप्रमाणेच वागायचं. शास्त्राने दिलंय आपल्याला. सेवा करायची असेल तर देवाची वचनं एक वचन वाचून फक्त सोडून द्यायचं नाही. एक वचन जरी वाचलं पण ते वचन काय सांगतं त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. देवाची सेवा जर आम्हाला करायची असेल तर देवाची सेवा करायचं हा काय तोंडचा खेळ नाही, बरोबर, काय भाऊला भाऊलीचा खेळ नाही. देवाची सेवा करायची तर निस्सिम मनानं प्रामाणिकपणं
अतिशय कष्टानं ते आम्हाला करायचे. की तो कष्ट कोणतं, की जसं देवानं आदामाला सांगितलं तू निराळच्या भावानं भाकर मिळवशील, तर देवाची सेवा तितकी सोपी का? देवाची सेवा आम्ही निराळच्या घामापेक्षाही डबल घाम गाळला पाहिजे सेवेसाठी. आणि ज्यावेळेस आम्ही घाम गाळतो ना, त्या सेवेचं प्रतिफळ देव आपल्याला दिल्याशिवाय देतो, म्हणजे देतोच. कधीच कमी पडू दे, कधीच कमी नाही पडू दे. तो झोपेतही देतो. शास्त्र सांगतं तुला जे लागतं ना ते झोपेतही देतो. आणि माझं पवित्र शास्त्राचं ब्रीद वाक्य आहे, माझ्या स्वतःला मी लावून ठेवलेलं आहे. माझं ते एक वचन आहे की मला सामर्थ्य देण्याच्या काही मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. हे माझं ब्रीद वाक्य आहे. आणि सेवेचं पहिल्यापासून जसं मी सेवेला लागलो तसं मी हेच ब्रीद वाक्य ठेवलेलं आहे, मला सामर्थ्य देण्याच्या काही मी सर्व काय करायला शक्तिमान आहे. तर बरोबर आहे, मी या गोष्टी करतो या वचनाप्रमाणे. दुसरं वचन मी ठेवलेलं आहे, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाच्या द्वारे पूर्ण. आमेन आमेन. हा माझं दुसरं ब्रीद वाक्य आहे. आणि तिसरं ब्रीद वाक्य आहे की शांतीचा देव तुझ्या सर्व गरजा त्याच्या पवित्र नामात तुला पूर्ण कर. आमेन आमेन. या वाचनाला मी खूप माझ्या जीवनामध्ये धरून ठेवलेलं आहे. जसं सन्मान महाराज म्हणतो ना, माझ्या मुला माझं धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागवत. तर माझ्या रोमामध्ये ही वचनं मी ठेवलेली आहे. आमेन आमेन. पाळक साहेब, पुन्हा एकदा तुमचे विशेष आभार. तुम्ही तुमच्या वेळेतला वेळ दिला आणि मी देवाचे आभार मानतो की तुमच्याबरोबर वेळ घालवण्यास मला संधी दिली. आज कितीतरी लोक आहेत जे तुम्हाला भेटू इच्छितात, तुमच्याबरोबर बोलू इच्छितात, पण त्यांना ती संधी भेटली नाही. तर प्रथम मी देवाचे आभार मानतो, तुमचे आभार मानतो की तुम्ही तुमचा वेळ दिला, उत्तम अशी साक्ष सांगितली. आज सेवेला 50 वर्ष तुम्ही पूर्ण करत आहे. आणि तुमच्या जीवनातून मी हेच शिकलो की कालेब जो म्हणतो वयाच्या 85व्या वर्षी मी हा डोंगर जिंकून येण्यास शक्तिमान आहे. तर सेवेला कधी रिटायरमेंट नसतं, मरेपर्यंत सेवा असते. हे तुमच्या जीवनातून शिकलो मी. पवित्र आत्मेला किती महत्त्व द्यावं हे शिकलो. आणि तिसरी म्हणजे सर्वात गोष्ट महत्त्वाची ही शिकलो की तुम्ही प्रभू येशूची जी वचनं आहे आणि प्रभू येशूचे जे नियम आहेत त्या नियमाने चालले. जे संस्थेने नियम लावले किंवा जे विधिमंडळ आहे त्यांनी, किंवा जे कार्यकारी मंडळ आहेत, जे लोक आहेत, सभासद आहेत, त्यांनी जे नियम लावले त्या नियमाप्रमाणे नाही, तर प्रभूचे जे नियम आहेत त्याप्रमाणेच तुम्ही चालले आणि आज देखील चालत आहात. खरं तर आमचं सौभाग्य आहे की तुमच्यासारखे देवाचे सेवक आम्हाला लाभले. तुमची सेवा म्हणजे शब्दात सांगता येणार नाही, तुमचं कार्य शब्दात सांगता येणार नाही. आज देखील तुमचं नाव कुठं घेतलं तर त्या नावाला इतका सन्मान आहे. तो सन्मान एका रात्रीतून आला नाही, त्याच्यासाठी तुम्ही कष्ट केलेला आहे. देव तुमची सेवा अशीच पूर्ण पुढे नेहो ही माझी प्रार्थना आहे. येणाऱ्या वर्षी तुमच्याद्वारे प्रभू दुप्पट कार्य करून घेऊ आणि जी त्याची योजना आहे ती तुमच्या जीवनात पूर्ण व्हावी हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. व्ह्यूअर्सचे आभार. पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून आभार. निश्चितच माझ्यासाठी, तुमच्यासाठी, पूर्ण महाराष्ट्र आणि भारतासाठी रेव्हरंड मधुकर खवाडिया हे खूप आशीर्वादाचं कारण आहे. आज त्यांची ही मुलाखतीद्वारे तुम्ही जर आशीर्वादित झाले असता तर कमेंट करून आम्हाला सांगा. मी तुमचा होस्ट रोहित सावंत तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या आठवड्यात एक नवीन अनसंग वॉरियर बरोबर. तोपर्यंत देव तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू.